भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्यांच्या मालकीची असलेली सुमारे 4 कोटी रुपयाची जागा भाजपचे कार्यालय उभारण्यासाठी या कार्यालयाचे भूमिपूजन गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले। कार्यालयाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज असलेले हे कार्यालय उभारण्यात येत आहे। कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून या ठिकाणी विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी स्वतंत्र हॉल आणि पत्रकार परिषद घेण्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून या कार्यालयाच्या कामाची आज जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पाहणी केली। तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच कार्यालय सुरू करणार असून पुढील 6 महिन्यात या कार्यालयाचे कामकाज पूर्ण होईल असा दावा या प्रसंगी गजेंद्र अंपळकर यांनी प्रसार माध्यमांसमोर दिले। महाराष्ट्रात सगळ्यात उंच प्रतीचं आणि सगळ्या सुविधायुक्त असं ऑफिस आपण धुळे शहरात लवकर सुरू करत आहोत। आणि आता तुम्ही सगळेजण बघताय बांधकाम आज आपलं जे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे, प्लास्टरचं काम चालू आहे। आता आम्ही येत्या 8 ते 15 दिवसात हा जो हॉल आहे हा हॉल पूर्ण 15 दिवसात आम्ही इकडं ऑफिसची व्यवस्था करायचा आमचा प्रयत्न आहे। म्हणजे सुरुवातीला आम्ही हा हॉल चालू करून घेऊ। आमचं सध्याला काम या हॉलमधून चालू होईल। आता इलेक्शनचं विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, विधानसभेचं सुद्धा इलेक्शन या ठिकाणून आम्ही कामकाज चालू करायचा आमचा प्रयत्न आहे। दुसरी गोष्ट, खाली पहिला जो मजला आहे त्या पहिल्या मजल्याला पार्किंग आहे, दुसऱ्या मजल्याला अध्यक्ष आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आमच्या ज्या आघाड्या आहेत त्या प्रत्येक आघाडीच्या अध्यक्षाला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था, त्याची कॅबिनची व्यवस्था आमचा करायचा प्रयत्न आहे। वर आम्हाला एक हॉल करणार आहे जेणेकरून 200-300 लोक 400-500 लोक जरी आले तरी आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं वरचं नियोजन आहे। दुसरी गोष्ट, पत्रकार परिषदेसाठी या मीडियासाठी आम्ही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक व्यवस्था करणार आहे। त्याचंसुद्धा आमचं सगळं कागदावर तयार झालेलं आहे। प्रत्यक्षात तयार व्हायला साधारणतः 2-3 महिने किंवा 4 महिने आम्हाला लागतील आणि लवकरच येत्या 6 महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे।